महापालिका का चुनावी बिगुल बज चुका है। पक्ष के मेलावे एवं महत्वपूर्ण बैठकें शुरू हो गई है तथा समाज सेवक अपनी अपनी किस्मत आजमाने में जुटे हैं। तो वहीं आज ठाणे के आनंद आश्रम में शिवसेना पक्ष द्वारा इच्छुक उम्मीदवारी अर्ज भरना शुरू हुआ है, जिसमें प्रभाग क्रमांक 6 से पूजा दीपक आवारे एवं दीपक आवारे ने भी इच्छुक उम्मीदवारी का अर्ज भरा है। उन्होंने कहा है कि कई वर्षों से लोगों के बीच रहकर समाज सेवा कर रहे हैं, लोगों के बीच साफ सुथरी छवि लेकर लोगों का कार्य कर रहे हैं और यदि पक्ष की ओर से मौके मिले तो उस मौके पर 100% खड़े उतरेंगे। जनता के मुद्दों को लेकर जनता का आशीर्वाद लेने उतरेंगे और पक्ष द्वारा दिखाए गए विश्वास पर पूरी तरह खरा उतरने की पूरी कोशिश करेंगे। आमचे लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कृपेने संपूर्ण ठाण्याचं निश्चित संपूर्ण महाराष्ट्राचं चांगलं कल्याण झालं आणि त्यातून त्यात आमच्या दलित बहुजन समाजाचं भरपूर कल्याण झालं आणि आमच्या विभागाचं खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे, बहुजनांना परत शेवटपर्यंत लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही इच्छुक म्हणून पहिल्यांदा गेल्या 2 पिढ्या आम्ही शिवसेनेत काम करतोय, पण पहिल्यांदा इच्छुक म्हणून फॉर्म भरतोय। पूर्ण समाज आमचा पाठीशी आहे आणि आम्हाला कुठेतरी आशा आहे की आम्हाला 6 नंबर प्रभाग जो लोकमान्य नगरमध्ये तिथून मला क मधून किंवा माझ्या मुलीला अ मधून त्या ठिकाणी संधी मिळावी, जेणेकरून आम्हाला ठाणे शहरामध्ये जो आमचा बहुजन दलित समाज राहतो यांना न्याय देता येईल, आमचे जे थांबलेले काम आहे ते आमचे पूर्ण पार पाडता येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आगामी वाढवली आहे। सत्तेमध्ये नसताना म्हणजे स्वतः सत्तेमध्ये नसताना आम्हाला कमी कुठेतरी वाटतंय, पण नगरसेवक हे जबाबदारी मिळाल्यानंतर पूर्ण समाजाला, महाराष्ट्रातल्या समाजाला, संपूर्ण लोकांना शिंदे साहेबांच्या पुढे आम्हाला ताकदीने उभं करता येईल याच्यासाठी आम्ही हा एक चांगला प्रयत्न करत आहोत। नक्कीच खूप आनंद होतोय आज फॉर्म भरताना, कारण आपण पाहतोय की महिलांवर होणारे अत्याचार हे दिवस वाढत आहेत आणि त्यामध्ये जर महिलांना अशी संधी जर मिळाली आणि त्या माध्यमातून जर महिलांना खरंच काहीतरी महिलांसाठी करता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे। आणि त्याच पद्धतीने आज आपण बघतोय की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना ही जी काढलेली आहे, तर त्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर महिलांसाठी आजची संधी ही खरंच मोलाची आहे आणि त्या संधीचा आम्ही खरंच आता मिळाली तर नक्कीच संधीचं सोनं करून दाखवू।